रामकृष्ण हरी माऊली. मी राधा. तुमचं स्वागत आहे डे 17 ऑफ डिकोडिंग हरिपाठ या सिरीजमध्ये हरिपाठ चिंतन ह्या पेजवर. आज आपण हरिपाठाच्या 15व्या अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी शमदमावरी हरी झाला सर्वांगठी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा मागेली या जन्मा मुक्त झालो. बघा, हा अभंग जरी समजण्यास कठीण असला तरी त्याचा अर्थ फार सुंदर आहे आणि हा अर्थ आपल्यासाठी अनेक मार्ग मोकळे करतो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठीचे. तर पहिल्या चरणात माऊली आपल्याला म्हणतात की एक नाम हरी द्वैत नाम दोरी अद्वैत कुसरी विरळा जाणे. म्हणजे हरिनामाने आपल्या मनातला द्वैतभाव दूर होऊ शकतो आणि ह्यामुळे जो अद्वैताचा मार्ग आहे जो दुर्मिळ असा आहे पण त्याला मिळवण्याचं साधन अगदी सोपं आहे, ते म्हणजे नामजप. तर नामजप करून जर आपल्या मनातला वेगळेपणाचा भाव दूर झाला आणि आपल्याला चराचरात ईश्वर दिसला तर आपल्याला ती अद्वैत स्थिती प्राप्त होऊ शकते. म्हणून माऊली पहिल्या याच्यात आपल्याला तेच द्वैत अद्वैताचा भावाची फरक सांगतात. नंतर दुसऱ्या चरणात माऊली आपल्याला म्हणतात की समबुद्धी धेता समान श्रीहरी शम दमावैरी हरी झाला. बघा, शम म्हणजे मनाचे नियम आणि दम म्हणजे इंद्रियांचे नियम. तर खूप योगी तपस्वी ऋषी जे आहेत ऋषीमुनी, ते मनाचे नियम पाळतात भगवंताला प्राप्त करण्यासाठी. खूप इंद्रियांचे नियम पाळतात. जसं एखाद्याला खायला जी वस्तू आवडत असेल तर प्रत्येक गोष्टीचा ते त्याग करतात. म्हणजे आता हे खाण्याचं तर एक उदाहरण झालं, पण प्रत्येक गोष्टीचा त्याग करणं, आपल्या इंद्रियाचे लाड न पुरवणं म्हणजे इंद्रियांचे नियम पाडणं. अगदी तसंच मनाचेही. तर आपल्याला दुसऱ्या चरणात माऊली सांगतात की जर तुम्ही फक्त भगवंताचं अखंड हरिनाम जरी घेतलं तरी तुम्हाला ह्या नियम पालन करण्याची गरज नाही. भगवंत प्राप्त करणं हे अखंड नामस्मरणाने त्याहून अधिक सोपं आहे. आणि नंतर तिसऱ्या चरणात माऊली आपल्याला म्हणतात की सर्वांगठी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. म्हणजे बघा, जसा सूर्याची किरण ही आपल्याला प्रकाश देते पण ती सूर्यापासून वेगळी आहे का? अगदी तसंच प्रत्येक जीवामध्ये परमात्मा आहे आणि प्रत्येक जीवामध्ये हा परमात्माच वास करत असतो. पण आपल्याला ती दृष्टी प्राप्त नसते म्हणून आपल्याला तो दिसत नाही. सर्वांगठी राम देहादेही एक, सर्वांमध्ये एक तो रामच आहे. नंतर माऊली शेवटच्या चरणात म्हणतात की ज्ञान देवा चित्ती हरी पाठी नेमा मागे लिया जन्म मुक्त झालो. म्हणजे मी एवढा अखंड हरिनाम घेतला की ह्याच माझ्या आयुष्यात मला भगवंत प्राप्तीचा अनुभव भेटला. मला ती मानसिक आत्मिक शांती भेटली आणि ज्यामुळे मला जी मुक्तीची